Hello friends, welcome to Shreya Academy of Science, Karad. In this video, we are going to discuss about the most important point with respect to board as well as NEET examination is biofortifications. Okay? हा जो बायोफर्टिफिकेशन पॉइंट आहे तो एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन मधला बोर्डच्या दृष्टीनं आणि नीटच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असा पॉइंट आहे. ओके, आता नीट मध्ये तुम्हाला जो ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो किंवा जो मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारला जाणार आहे बायोफर्टिफिकेशन वरती, तो एक म्हणजे तर डेफिनेशन वरती विचारला जाईल, बरोबर आहे, किंवा त्याच्या ऑब्जेक्टिव्ह वरती विचारला जाईल ज्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स दिसणार आहेत, राईट, किंवा एक्झाम्पल्स विचारलं जाईल. मोस्टली आपण जर सीईटी ला बघितलेलं आहे ऍटला 66 याच्यावरती भरपूर क्वेश्चन्स पडले जातात. जर हा प्रश्न तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये विचारला गेला तर असा पडणार आहे, व्हॉट इज बायोफर्टिफिकेशन्स and write a note on objectives and examples of biofortifications. आणि हा जो क्वेश्चन असणार आहे तो 3 किंवा 4 मार्कासाठी असणार आहे, राईट, किंवा आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये तुम्हाला विचारलं जाईल व्हॉट इज बायोफर्टिफिकेशन्स, किंवा सेक्शन ए मध्ये ज्या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बायोफर्टिफिकेशन्स वरती क्वेश्चन्स विचारला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर नीट असो, सीईटी असो किंवा स्टेट बोर्ड असो, याच्यामध्ये हा जो पॉइंट आहे तो खूप महत्वाचा आहे. ओके, तर मग आपण पाहूयात बायोफर्टिफिकेशन्स. बायोफर्टिफिकेशन्स म्हणजे काय बघा, प्लांट ब्रीडिंग ही जी एक बायोलॉजी मधली जी बॉटनी आहे त्याच्यामधली एक ब्रांच आहे प्लांट ब्रीडिंग. प्लांट ब्रीडिंगच्या मदतीनं काय केलं जातं बघा, तर 2 प्लांट घेतले जातात, एक वाईल्ड म्हणून पकडलं जातं आणि एक आहे ते हाय, त्याच्यामध्ये क्वालिटी असणार आहे, वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत, बरोबर आहे, म्हणून पकड. म्हणजे 2 आपण पॅरेंट घेणार आहे त्या ठिकाणी किंवा 2 प्लांट घेणार आहे आणि त्या 2 प्लांटचं आपण क्रॉसिंग करणार आहे. आणि क्रॉसिंग करत असताना आपलं ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, तर त्या क्रॉसिंग मधून आपल्याला डिझायर्ड असं नवीन कुठलं तरी एक कॅरेक्टर त्या प्लांट मध्ये येईल अशा पद्धतीने आपण क्रॉस करणार आहे. ओके, मग त्या प्लांट ब्रीडिंग प्रोग्रामचे अनेक ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर प्रोडक्शन ऑफ हाय यील्डिंग व्हरायटी, प्रोडक्शन ऑफ डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी, राईट, असे अनेक एक्झाम्पल्स किंवा तुम्हाला अनेक ऑब्जेक्टिव्ह त्या प्लांट ब्रीडिंगचे बघायला मिळणार आहेत. त्याच्यामध्ये एक प्लांट ब्रीडिंगचं एक मेन ऑब्जेक्टिव्ह जर बघितलं त्याच्यामध्ये येणार आहे ते बायोफर्टिफिकेशन्स. ओके, सो इट इज द मेथड ऑफ प्लांट ब्रीडिंग. बायोफर्टिफिकेशन्स ही प्लांट ब्रीडिंगची एक मेथड आहे, पण ज्याच्यामध्ये त्या क्रॉपची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवली जाते. समजते का बघा, इट इज द मेथड ऑफ प्लांट ब्रीडिंग बाय विच द न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ प्लांट विल बी इन्क्रीज्ड, राईट. म्हणजे प्लांट ब्रीडिंगची अशी एक मेथड आहे ज्याच्या मदतीनं त्या प्लांटचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवली जाते. ओके, सो डेफिनेशन काय येणार आहे, इट इज अ मेथड ऑफ प्लांट ब्रीडिंग इन विच nutritional value of plants are increased called biofortifications. समजतंय बघा, मेथड ऑफ प्लांट ब्रीडिंग इन विच न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ प्लांट्स आर इन्क्रीज्ड, बरोबर आहे. प्लांट ब्रीडिंगची अशी एक मेथड आहे ज्या मेथडच्या मदतीनं त्या प्लांटचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवली जाते. आता तुम्हाला माहित असेल न्यूट्रिशन्सला किती महत्व आहे ते. जे बाजारामध्ये हायब्रिड आलेले आहेत त्या सगळ्या हायब्रिडमध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे असं नाही. पूर्वीचे लोक म्हणतात बघा, पूर्वीच्या खाण्यामध्ये आणि आत्ताच्या खाण्यामध्ये बराच फरक आहे. त्याचं कारण असं आहे की पूर्वी उत्पादन क्षमता ही शेतीमधून कमी असायची, पण जे उत्पादन निघायचं ना त्याच्यामध्ये न्यूट्रिशन्स जास्त असायचं. म्हणजे पूर्वीची लोक ही काय असणार आहे, हेल्दी असायची, कारण त्या फूडमध्ये त्यांच्या फूडमधून त्यांना न्यूट्रिशन्स मिळायचे. ओके, पण आता ज्या बाजारामध्ये हायब्रिड व्हरायटी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं हाय यील्डिंग व्हरायटी आहे, बरोबर आहे, जास्त उत्पादन देणारी व्हरायटी. आता समजा आपण हायब्रिडचं एक उदाहरण जर घेतलं, बरोबर, हायब्रिड ज्वारीचं उदाहरण घेतलं, आपल्याला भाकऱ्या छानपैकी अशा पांढऱ्या शुभ्र बघायला मिळतात, बरोबर आहे.
राईट. पांढऱ्या शुभ्र भाकऱ्या बघायला मिळतात, थोड्याशा गोड लागतात, पण त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू अजिबात नसते. त्यामुळे तुम्ही जर हायब्रिड खात असाल तर त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू तुम्हाला अगदी कमी असलेली बघायला मिळणार आहे. मग पूर्वीच्या खाण्यामध्ये काय होतं तर न्यूट्रिशनल व्हॅल्यू जास्त असायचं. मग तुम्ही ज्वारी बघा, बाजरी बघा, मका बघा, त्याच्यामध्ये तुम्ही अजून राईस बघा. ओके, याच्यामध्ये जास्त न्यूट्रिशनल व्हॅल्यू असायची. त्यामुळं त्या लोकांना एक्सेस न्यूट्रिशन्स हे टॅबलेट्स मधून घ्यायची गरज नव्हती. आता तुम्ही जर बघितलं तर आत्ताच्या लोकांमध्ये काही ना काहीतरी न्यूट्रिशनची डिफिशियन्सी आपल्याला असलेली बघायला मिळणार आहे. राईट. मग न्यूट्रिशनची डिफिशियन्सी जर असेल तर आपल्याला कुठला तरी डिसीज होणार आहे किंवा आपल्याला कुठला तरी त्रास होणार आहे. मग तो त्रास जर झाला आणि आपण जर डॉक्टरांच्याकडे गेलो तर डॉक्टर सांगतात की याची डिफिशियन्सी आहे, तुम्हाला ही गोळी घ्यावी लागेल आणि त्या गोळीतून ती डिफिशियन्सी भरून काढावी लागेल. ओके. आता मोस्टली तुम्ही जर बघितलं मॅक्झिमम जे पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशन मध्ये प्रोटीन डिफिशियन्सी असलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे ही जी लोक आहेत ती खात असताना असं फूड किंवा असं अन्न पदार्थ खात असतात की ज्याच्यामध्ये प्रोटीन अजिबात नाही किंवा असलं तरी खूप कमी असणार आहे. मग त्या लोकांमध्ये साहजिकच प्रोटीनची कमतरता आढळणार आहे. मग ते प्रोटीन आपल्याला ज्या वेळेला आपण दवाखान्यात जाऊ त्यावेळेला आपल्याला ते पावडरच्या फॉर्म मध्ये किंवा एक्सेस टॅबलेट्स मध्ये घ्यावं लागणार आहे. तसंच कॅल्शियम असेल, असे अनेक जे न्यूट्रिशन्स आहेत त्याची डिफिशियन्सी आपल्याला बघायला मिळणार आहे. मग प्लांट ब्रीडिंग हे असं एक साधन आहे की त्या प्लांट ब्रीडिंगच्या मदतीनं तुम्ही न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवू शकता, त्या प्लांटची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवू शकता. त्याला काय म्हणायचं आहे, बायोफोर्टिफिकेशन म्हणायचं आहे. म्हणजे प्लांट ब्रीडिंगच्या मदतीनं एखाद्या प्लांटची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवण्याच्या मेथडला बायोफोर्टिफिकेशन असं म्हटलं जातं. ओके, समजलं. नेक्स्ट बायोफोर्टिफिकेशन, त्याच्यामध्ये बघा पॉइंट ही झाली डेफिनिशन. आता पॉइंट आले. इट इज अ मेथड इन विच क्रॉप्स आर ब्रीड or produced for having higher level of vitamins, minerals and fats. म्हणजे विटॅमिन, मिनरल्स अँड फॅट्स यांना एकत्रितपणे आपण काय म्हटलेलं आहे, विटॅमिन्स, मिनरल्स अँड फॅट्स यांना एकत्रितपणे आपण काय म्हटलंय, बेटर न्यूट्रिशनल व्हॅल्यू. म्हणजे जे डेफिनेशन आहे त्याच एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे. तर बायोफोर्टिफिकेशन या मेथडमध्ये काय केलं जातं तर अशी प्लांटची व्हरायटी तयार केली जाते ज्याच्यामध्ये विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, फॅट्स असतील यांची लेवल जास्त असणार आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू ही जास्त असणार आहे. दॅट इज अ बेटर न्यूट्रिशनल व्हॅल्यू. ओके. नेक्स्ट, विथ द हेल्प ऑफ बायोफोर्टिफिकेशन्स द प्रॉब्लेम ऑफ माल न्यूट्रिशन कॅन बी ओव्हरकम. माल न्यूट्रिशन म्हणजे आपण म्हणतो कुपोषण. भारतामध्ये कुपोषित बालक किंवा कुपोषित स्त्रिया हे आपल्याला जास्त बघायला मिळणार आहेत. बरोबर आहे. मग कुपोषण थांबवण्यासाठी भारत सरकारचे असतील किंवा महाराष्ट्र सरकारचे वेगवेगळे उपक्रम आहेत, तरी पण त्यातून कुपोषितपणा हा राहून जातोय. ओके. सो जो तो कुपोषितपणा आहे तो आपण बायोफोर्टिफिकेशनच्या मदतीनं काढून टाकू शकतो. बरोबर आहे. जे आपल्याला हवे असलेले न्यूट्रिशन्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला त्याच्यामध्ये जे इलेमेंट्स बघायला मिळणार आहेत, इसेन्शियल इलेमेंट्स आपल्याला जे बॉडीमध्ये लागतात, हे आपण वेगवेगळ्या अन्न पदार्थातून घेत असतोय. मग ते जे अन्न पदार्थ आहेत ते प्लांट्स पासून तयार होणार आहेत. बरोबर आहे. पण त्या प्लांटची न्यूट्रिशनल व्हॅल्यू जर आपण वाढवली तर काय होणार आहे, ऑटोमॅटिकच त्या प्लांटमध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवल्यामुळं ते अन्न पदार्थ त्या वनस्पतीपासून जे आपल्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा न्यूट्रिशन जास्त असणार आहे. आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिशन जास्त असल्यामुळं ते अन्न पदार्थ आपण खाल्ल्यामुळं आपल्यातला कुपोषितपणा हा निघून जाणार आहे. बरोबर आहे. इतकं साधी सोपी मेथड आहे बायोफोर्टिफिकेशन्स. So with the help of biofortification, the problem of malnutrition can be overcome. बायोफोर्टिफिकेशनच्या मदतीनं मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषितपणा जो असणार आहे तो आपण काढून टाकू शकतो किंवा त्याच्यावरती मात करू शकतो. ओके. नेक्स्ट,
बायोफर्टिफिकेशन कॅन बी अचीव्ड थ्रू कॉन्व्हेन्शनल सिलेक्टिव्ह ब्रीडिंग प्रॅक्टिसेस. आता थोडासा वेगळा शब्द आलेला आहे, कॉन्व्हेन्शनल सिलेक्टिव्ह ब्रीडिंग प्रॅक्टिसेस. बरोबर आहे. आता कॉन्व्हेन्शनल सिलेक्ट, तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, तुम्हाला ह्याचं जे मिनिंग आहे ते तुम्हाला मी नंतर कधीतरी सांगणार आहे. सो बायोफोर्टिफिकेशन्स कॅन बी अचीव्ड थ्रू कॉन्व्हेन्शनल सिलेक्टिव्ह ब्रीडिंग प्रॅक्टिसेस अँड ऑल्सो थ्रू आर डीएनए टेक्नॉलॉजी. हे आपल्याला होणार आहे, त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा. तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं आहे, बायोफोर्टिफिकेशन्स आपण कोणाच्या मदतीने करू शकतो, तर पहिली गोष्ट म्हणजे कॉन्व्हेन्शनल ब्रीडिंग मेथडच्या मदतीनं, कॉन्व्हेन्शनल ब्रीडिंग मेथडच्या मदतीनं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आरडीएनए टेक्नॉलॉजीच्या मदतीनं. आरडीएनए टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्हाला माहित असेल रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. दोन प्लांट मधला जो डीएनए आहे डिझायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स वाला तो मिक्स करायचा, एकत्र करायचा आणि वेक्टरच्या मदतीने नवीन प्लांट मध्ये टाकायचं, ज्या प्लांट मध्ये त्या दोन व्हरायटी मधले जे डिझायर्ड कॅरेक्टर्स असतील ते नवीन प्लांट मध्ये उतरणार आहेत. ओके, एकदम साधं सिंपल हे मीनिंग आहे. सो बायोफर्टिफिकेशन्स आपण कशाच्या मदतीने अचीव्ह करू शकतो किंवा कशाच्या मदतीने मिळवू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे कॉन्व्हेन्शनल सिलेक्टिव्ह ब्रीडिंगच्या मदतीनं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरडीएनए टेक्नॉलॉजीच्या मदतीनं. ओके, नेक्स्ट, बायोफर्टिफिकेशन फोकसेस ऑन मेकिंग प्लांट फूड मोर न्यूट्रिटिव्ह ऍज प्लांट ग्रो ऑर डेव्हलप्स. किती सोपं आहे बघा सेंटेन्स. प्लांट ब्रीडिंग कशावरती फोकस करणार आहे, तर अशी वनस्पती तयार केली जाते की ज्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू ही जास्त असणार आहे. बरोबर आहे, एकच त्याचं फोकस आहे ना. काय फोकस आहे, इन्क्रीज द न्यूट्रिशनल व्हॅल्यू. बरोबर आहे. कशाची मेथड आहे, प्लांट ब्रीडिंगची मेथड आहे. त्यामुळे त्याचं मिनिंग आहे हे बायोफर्टिफिकेशन फोकसेस ऑन. बायोफर्टिफिकेशन कशावरती फोकस करणार आहे, मेकिंग प्लांट फूड मोर न्यूट्रिटिव्ह ऍज प्लांट ग्रो ऑर डेव्हलप. म्हणजे जशी वनस्पती वाढत जाईल, जशी वनस्पतींमध्ये विकास घडत जाईल, तशा पद्धतीने त्या वनस्पतींमधला न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढत जाणार आहे. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. जर काही प्रॉब्लेम असेल तर मला मेसेज करून विचारायचं आहे. नेक्स्ट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ बायोफर्टिफिकेशन. मग बायोफर्टिफिकेशनचे कुठले ऑब्जेक्टिव्ह आहेत. पहिला ऑब्जेक्टिव्ह प्रोटीन कंटेंट अँड क्वालिटी. म्हणजे वनस्पतींमध्ये प्रोटीन कंटेंट आणि क्वालिटी वाढवायची आहे. प्रोटीनचं कंटेंट आणि त्याच्यामध्ये त्याची प्रोटीनची क्वालिटी वाढवायची आहे. दिस इज द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ बायोफर्टिफिकेशन. बायोफर्टिफिकेशनच्या मदतीनं आपण काय करू शकतो, तर त्या प्लांट मधलं प्रोटीन कंटेंट वाढवू शकतो आणि त्याची क्वालिटी वाढवू शकतो. म्हणजे जेवढे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत ते आपण त्या प्रोटीन मध्ये वाढवू शकतो. ओके, नेक्स्ट, ऑइल कंटेंट अँड क्वालिटी. त्या प्लांट मधलं ऑइल कंटेंट आणि क्वालिटी वाढवू शकतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर बघितलं तर ऑइल देणाऱ्या वनस्पती, राईट, त्याच्यामध्ये सनफ्लावर असेल, राईट, त्याच्यानंतर स्टफ फ्लावर असेल, स्टफ फ्लावर, बरोबर आहे, मग किंवा ग्राउंडनट असेल, सोयाबीन असेल, हे ज्या अशा ऑइल बिअरिंग सीड्स आहेत, त्या ऑइल बिअरिंग सीड्स मध्ये प्लांट ब्रीडिंगच्या मदतीनं आपल्याला त्याच्यामध्ये बायोफर्टिफिकेशन घडवून आणायचं आहे आणि बायोफर्टिफिकेशनच्या मदतीने त्याच्यामधलं आपण ऑइल कंटेंट आणि त्याची क्वालिटी वाढवू शकतो. नेक्स्ट, विटॅमिन कंटेंट. वेगवेगळे विटॅमिन आहेत, बरोबर आहे. मग त्या विटॅमिनच्या मदतीनं आपण काय असणार आहे, सुदृढ राहू शकतो. मग ते विटॅमिन आपल्याला जर मिळायचे असतील तर त्या प्लांट मधले विटॅमिन्स वाढवायला पाहिजेत. म्हणजे आपण ज्या वेळेला अन्न पदार्थ खाणार आहे त्यावेळेला ते विटॅमिन्स आपल्याला अन्न पदार्थातून मिळणार आहेत. मग ते कधी होणार आहे, तर बायोफर्टिफिकेशनच्या मदतीनं एखाद्या प्लांट मध्ये आपण विटॅमिन वाढवू शकतो. नेक्स्ट, मायक्रोन्यूट्रिएंट कंटेंट अँड क्वालिटी. बरोबर आहे. सो म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत जे आपल्याला कमी प्रमाणात आपल्या शरीराला लागतात, कमी प्रमाणात लागतात पण लागतातच, असे मायक्रोन्यूट्रिएंट त्याचे कंटेंट वाढवायचं आहे, त्याची क्वालिटी वाढवायची आहे. हे झाले त्याचे ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे आपण या लेक्चरमध्ये बायोफर्टिफिकेशन्स आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह बघितलेले आहेत.
आता बायोफोर्टिफिकेशनचे एक्झाम्पल्स जर बघितले बघा, सम एक्झाम्पल्स ऑफ बायोफोर्टिफिकेशन इन दॅट फर्स्ट, fortified maize having twice the amount of amino acid, lysine and tryptophan. म्हणजे बायोफोर्टिफिकेशनच्या मदतीनं मेज प्लांट मध्ये आपण काय केलेलं आहे, तर न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवलेली आहे. कशाची? अमायनो ऍसिडची. म्हणजे या मेज प्लांट मध्ये अमायनो ऍसिड आपण डबल केलेले आहेत. मोस्टली कुठले केलेले आहेत, तर लायसन आणि ट्रिप्टोफॅन. लक्ष ठेवा, नीटच्या दृष्टीने मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की एक्झाम्पल्स महत्वाचे आहेत. डेफिनेशन तुम्हाला सहज लक्षात राहील. ऑब्जेक्टिव्ह तुम्ही एखादं दुसरं कमी करू शकता, वाढवू शकता, पण एक्झाम्पल्स तुम्हाला प्रॉपरली हे लक्षातच ठेवावे लागणार आहे. सो फोर्टिफाईड मेज, फोर्टिफाईड म्हणजे फोर्टिफाईड न्यूट्रिशनल व्हॅल्यू, मेज मधलं न्यूट्रिशनल व्हॅल्यू डबल केलेला आहे. स्पेसिफिकली त्याच्यामध्ये काय वाढवलेलं आहे, अमायनो ऍसिड्स वाढवलेले आहेत. कुठलं? लायसिन अँड ट्रिप्टोफॅन. क्लिअर. नेक्स्ट, व्हीट अटलास 66. बरोबर आहे. अटलास 66 ही कुठल्या प्लॅन्टची व्हरायटी आहे असं विचारलं जातं. आपल्या डोळ्यासमोर चटकन यायला पाहिजे. व्हीटची व्हरायटी आहे अटलास 66. व्हीट व्हरायटी आहे. सो अटलास 66 हॅज हाय प्रोटीन कंटेंट अँड आयर्न फोर्टिफाईड राईस. ओके, आयर्न फोर्टिफाईड राईस म्हणजे ही एक व्हरायटी झाली. अटलास 66 ही व्हीटची व्हरायटी आहे ज्याच्यामध्ये हाय प्रोटीन कंटेंट ही व्हरायटी तयार केलेली आहे, ज्याच्यामधले प्रोटीन कंटेंट जास्त आहे. म्हणजे व्हीटची व्हरायटी अटलास 66 याच्यामध्ये जास्त प्रोटीन कंटेंट आहे. कशाच्या मदतीने तयार केलेला आहे? प्लांट ब्रीडिंग, बायोफोर्टिफिकेशनच्या मदतीने. दुसरं, आयर्न फोर्टिफाईड राईस हॅज 5 टाइम्स मोर आयर्न आर डेव्हलप्ड. ओके, म्हणजे ज्याला आपण गोल्डन राईस असं म्हणतो ना, गोल्डन राईस. बरोबर आहे. गोल्डन राईस म्हणजे काय, तर ज्या राईस मधलं आयर्न कंटेंट वाढवलेलं आहे त्याला आपण गोल्डन राईस म्हणणार आहे. सो आयर्न फोर्टिफाईड राईस हॅज 5 टाइम्स मोर आयर्न आर डेव्हलप्ड. म्हणजे गोल्डन राईसची जी व्हरायटी तयार केलेली आहे त्या गोल्डन राईसच्या व्हरायटीमध्ये पहिला जो आयर्न कंटेंट होता त्या राईस मध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं म्हणजे 5 पटीनं त्याच्यामधलं आयर्न कंटेंट वाढवलेलं आहे. आता तुम्हाला माहित आहे आयर्न आपल्या बॉडीमध्ये कुठं कुठं लागणार आहे, राईट. नेक्स्ट, व्हेजिटेबल क्रॉप्स लाईक म्हणजे आता पालेभाज्या आहेत. मग पालेभाज्यामधल्या वनस्पती कुठल्या? फॉर एक्झाम्पल कॅरोट, कॅरोट म्हणजे गाजर, अँड स्पिनॅच म्हणजे पालक, हॅव मोर विटॅमिन ए अँड मिनरल्स. ओके, आंधळ्याला विचारायचं डोळ्यांची किंमत. ओके, समजतंय का? किंवा ज्याला कमी दिसतं, ज्याच्या डोळ्यासमोर थोडासा अंधार आहे किंवा ज्याच्या डोळ्यासमोर जास्त अंधार आहे त्याला विचारायचं की दृष्टी म्हणजे काय असते किंवा नजर म्हणजे काय असते किंवा डोळा म्हणजे काय असतो. एक वेळ एखादा हात नसेल किंवा पाय नसेल तरी चालेल, पण जर डोळा नसेल तर सगळं काय असणार आहे, आपलं जे विश्व आहे, आपली जी सृष्टी आहे ती अंधारमय असणार आहे. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी विटॅमिन्स ए हा इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. म्हणजे ज्या लोकांना चष्मा लागलेला असतो, भेंगाचा चष्मा लागलेला असतोय बघा, त्यांच्यामध्ये विटॅमिन ए ची डिफिशियन्सी असते आणि त्याच लोकांना गाजर खायला आवडत नाही. बरोबर आहे का? मग बघा व्हेजिटेबल्स, मग विटॅमिन ए असणारे सुद्धा व्हरायटी तयार केलेली आहेत. अशा पालेभाज्या आहेत ज्याच्यामध्ये विटॅमिन ए कंटेंट जास्त आहे आणि त्या ज्या स्पेसिस आहेत त्या बायोफोर्टिफिकेशनच्या मदतीने तयार केलेल्या आहेत. सो बघा, व्हेजिटेबल क्रॉप्स लाईक कॅरोट अँड स्पिनॅच असे भाजीपाला ज्याच्यामध्ये म्हणजे काय, गाजर आणि पालक, ह्याच्यामध्ये विटॅमिन ए आणि मिनरल्स जास्त आहेत. आपल्याला नेमक्या याच 2 भाज्या आवडत नाहीत, पालक आवडत नाही आणि गाजर आवडत नाहीत, पण त्या पालक आणि गाजर मध्ये विटॅमिन्स ए आणि मिनरल्स जास्त आहेत. ओके, आणि ह्या ज्या स्पेसिस आहेत त्या बायोफोर्टिफिकेशनच्या मदतीने तयार केलेल्या आहेत. नेक्स्ट, विटॅमिन सी. बघा, विटॅमिन सी आता जे कोरोनाचं वातावरण चाललेलं आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की ज्याच्या बॉडीमध्ये विटॅमिन सी जास्त असेल त्याची रोग प्रतिकारक क्षमता जास्त असणार आहे आणि त्याला कोरोना होण्याची शक्यता खूप कमी आहे.
बरोबर आहे. मग आता तुम्ही जर बघितलं तर मेडिकल्समध्ये तुम्हाला चिविंग टॅबलेट दिल्या जातात व्हिटॅमिन सीच्या, बरोबर आहे. मग त्या खाण्याच्या ऐवजी तुम्हाला न आवडणारा पदार्थ जर खाल्ला म्हणजे काय, बिटर गार्ड, कारलं खाल्लं, टोमॅटो खाल्ले की तुमच्या बॉडीमधलं व्हिटॅमिन सी वाढणार आहे, बरोबर आहे. मग बघा IARI लॉंग फॉर्म नेहमी लक्षात ठेवायचा, बरोबर आहे. कारण भारतामध्ये जे उत्पादन किंवा मिळतं किंवा ज्या व्हरायटी नवनवीन तयार केल्या जातात त्याच्या पाठीमाग मुख्य काय म्हणूया आपण त्याला हात किंवा त्याच्या पाठीमागचं खरं श्रेय कोणाचं आहे, IARI. काय असणार आहे, इंडियन, I stands for Indian, A stands for Agriculture, R stands for Research, I stands for Institute. इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट. ओके, काय लॉंग फॉर्म आहे लक्षात ठेवायचं, इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट. मग या इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटनं अशा काही व्हरायटी तयार केलेल्या आहेत किंवा अशा काही व्हरायटी डेव्हलप केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिलं येतं बिटर गार्ड म्हणजे कारले, बिटर म्हणजे कडू, गार्ड. ओके, दुसरं आलं टोमॅटो. मग ह्या बिटर गार्ड आणि टोमॅटो मध्ये व्हिटॅमिन सी जास्त आहे. अशा व्हरायटी या IARI ने डेव्हलप केलेल्या आहेत. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ बायोफोर्टिफिकेशन्स. ओके, जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल याच्यामध्ये तर मला फोन करा किंवा मेसेज टाका. ओके, अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बायोफोर्टिफिकेशन्स, ऑब्जेक्टिव्ह ऑफ बायोफोर्टिफिकेशन्स अँड सम एक्झाम्पल्स ऑफ बायोफोर्टिफिकेशन हे 3 पॉइंट पाहिलेले